जय 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 मोरया जय। चलो गाइस जय। चलो गाइस आता जर्नी स्टार्ट झालेली आहे। तर सध्यासाठी जर्नी तर स्टार्ट झाले पण आता गुड नाईट। रात्रीचे बघा 2 वाजलेले आहेत निघता निघता 10 वाजता निघणार होतो पण आता 2 वाजलेले आहेत। तर चला सध्या सकाळी डोळे उघडून बसमधून बाहेर पाहताच प्रभू श्रीरामांचं प्रतिकृती असणारं सुंदर असं मंदिर आम्हाला पाहायला मिळालं व नंतर आम्ही टेकडी चढून वर आलो ते योग विहार रिसॉर्टला, जिथे आमच्या सकाळच्या नाश्त्याची व आंघोळीची व्यवस्था केली होती। तिथे आतमध्ये गेल्यावर पुणे शहराच्या सुंदर अशा निसर्गाचं दर्शन झालं। मनाला भारावून टाकणारं हे दृश्य पाहून नकळत मुखातून निघाले, पुणे तिथे काय उणे व सुप्रसिद्ध डायलॉग आठवला, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समद कसं ओके मध्ये आहे। काही काळ या सुंदर निसर्गाचा आनंद घेऊन व फ्रेश होऊन आम्ही आलो नाश्ता करायला। या नाश्ता करा पुण्याची खास स्पेशल मिसळ खातोय, तुम्ही पण या खायला खूप छान मिसळ आहे। एक रिसॉर्टला आहे, त्या रिसॉर्टचं नाव तुम्हाला मी खाली दाखवतो, खूप छान आहे। कधी जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं डिटेल पण देतो, खूप छान आहे। या जय जय मोरया जय माते की चंडिका माते की। नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजची तारीख आहे 19 आणि आता बघू शकता दुपारचे 1:15 वाजलेले आहेत आणि आता आपण सध्या कुठे आहोत तर आपण आहोत शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात। तर आपण चाललेलो आहे आता पुण्यात दगडूशेठ गणपती चं दर्शन घेण्यासाठी। सध्या आम्ही आलो आहेत गणेश कला क्रीडा मंदिर, तिथे नाटक आहे। तर आता सध्या चाललोय आम्ही पाया पडायला दगडूशेठचा। तर सारसबाग आहे, काय आहे समोर सारसबाग। हा, सध्या आम्ही सारसबागमध्ये आहेत, हे बघा तुम्हाला दाखवू शकतो सारसबाग। आणि इथून आता आम्ही चाललेलो आहोत दगडूशेठ गणपती हलवाई गणपती च्या दर्शनासाठी। सध्या आम्ही सारसबागमध्ये आहोत आणि रिक्षा शोधतोय गणपतीच्या मंदिराजवळ जाण्यासाठी। आणि इथे बघा जैन मंदिर आहे समोरच, चला रिक्षा प्रयत्नानंतर आता आपल्याला रिक्षा भेटलेली आहे आणि आपण निघालेलो आहे सारसबागकडे, सारसबागवरून दगडूशेठ हलवाईकडे जाण्यासाठी। बघा सोबत कोण आहे, राधा आणि ओमकार। लक्ष पुढच्या रिक्षात गेला कारण की इथे मुलींच्या रिक्षामध्ये पाठवलंय, लेडीजच्या रिक्षात पाठवलं। तर चला आता जाऊया दगडूशेठ हलवाई। बघू शकता तुम्ही एवढी लाईन आहे, एवढ्या लाईनीमध्ये आता आपण लागतोय। किती टाइम लागेल भरोसा नाही, 2 तास मला वाटतं। तर आता आम्ही त्या लाईनीच्या तिकडून निघालेलो आहे, मुखदर्शनासाठी बघतोय कारण की लाईन खूप जास्त आहे। त्या लाईनीमध्ये आपण थांबू शकत नाही कारण की 4 वाजताचं नाटक आहे। एक इथे वाजलेलं आहे, त्याच्या पहिला आपल्याला मेकअपसाठी पण बसायचं आहे, त्या लोकांना मेकअपसाठी बसायचं आहे। त्याच्यामुळे आता आम्ही मुखदर्शनाचा लाईन शोधतोय, बघा चाललो आहे तिकडे। तर बघूया, तुम्ही ट्रॅफिक पण बघू शकता। तर चला शोधूया आणि मुखदर्शन घेऊया, तुम्हाला देखील थोडंफार दाखवूया। कारण की मला रस्ता माहितीच नाही, आमचा बघा दिग्दर्शक सध्या रस्त्याचा राजराणी आहे। रस्त्याचा दिग्दर्शक
म्हणजे रस्ता दाखवतो डायरेक्टर, डायरेक्शन करतोय आपल्याला रस्त्यासाठी. तर चला बघूया मुखदर्शन कुठे आहे, लाईन शोधूया आणि मुखदर्शन घेऊन परत आपल्या नाट्यगृहात जाऊया. तर आता आपल्याला मंदिर दिसलेलं आहे बघा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई. तर चला आता आपण काचेतून दर्शन घेऊया, कारण की चरण दर्शनासाठी खूप टाईम लागणार होता, खूप लांब लाईन होती. ते एवढं आपण थांबू शकत नव्हतो. बाप्पा सॉरी बाप्पा. आहे बघा मंदिर, सुंदर असं मंदिर आहे. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार पाणी थोडंसं दिसतंय. अहो तेही काढणं अशक्य. अहो आपल्या सर्वांची गोत्र फेडून त्याचा दोर जरी बनवला तरी त्या पाण्यापर्यंत आपलं भांड पोहोचणार नाही. काहीतरी प्रयत्न करायला हवेत ना. काय करावं? देवांचं तर ध्यान झालं. हो ज्ञानदेवाला विचारू. हो ज्ञानदेवा, तिकडे विहीर खूप खोल आहे आणि पाणी थोडंसं दिसतंय. चला आपण बघू तर खरं. हर चीज में मौजूद है वो कहा नहीं है, कहा नहीं है वो, कहा नहीं है, कहा नहीं है वो, कहा नहीं है. हर चीज में मौजूद है वो कहा नहीं है, हर चीज में मौजूद है वो कहा नहीं है. कुछ भी है वो, कुछ भी है वो, कुछ भी है वो, कुछ भी है वो. हर चीज में मौजूद है वो कहा नहीं है, हर चीज में मौजूद है वो कहा नहीं है, हर चीज में मौजूद है वो कहा नहीं है. कहा नहीं है वो, कहा नहीं है, कहा नहीं है वो, कहा नहीं है. हर चीज में मौजूद है वो कहा नहीं है, हर चीज में मौजूद है वो कहा नहीं है, हर चीज में मौजूद है वो कहा नहीं है. तासापेक्षा जास्त काळ आपण एका वेगळ्या भावविश्वामध्ये होतो.
संतश्रेष्ठ भक्त शिरोमणी विठुरायाचे प्रेम म्हणणारी नामदेव महाराजांच्या चरित्राची ही गाथा परमपूज्य बालयोगी सदानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने संपन्न झाली आणि ही सर्व कलाकार मंडळी आपल्याला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन गेले. तिही त्रिभुवनी नाही मज कोणी एका चक्रपाणी वाचून या सांगे चक्रपाणी नामयासी असं भगवंत नामदेव महाराजांना आपला सखा मानत होते आणि दोघांनाही एकमेकांशिवाय चैन परत नव्हतं. नामदेव महाराजांची ही गाथा आपल्या समोर इतक्या सुंदर पद्धतीने उलगडून दिली. मला खात्री आहे श्रोते हो माझ्या सहित आपल्या सगळ्यांचे डोळे कित्येकदा पाणवले. कित्येकदा आपण नामदेवांच्या त्या प्रसंगामध्ये एवढे रमून गेलो. 5व्या वर्षी अलौकिक सिद्धी प्राप्त केलेले संतश्रेष्ठ नामदेव महाराज एका अलौकिक क्रांती पर्वाची सुरुवात करतात. ज्ञान, नाम आणि भक्ती या तीनही क्षेत्रामध्ये धर्माची, भक्तीची, ज्ञानाची ध्वजा, नामाचा प्रचार अखंड भारतभर करतात आणि मग 80व्या वर्षी त्याच चोखंदळ असतात. पुणेकर हे रसिक आहेत आणि पुणेकर हे चिकित्सक सुद्धा आहेत. परंतु अशा पुणेकरांना आज मीरा भाईंदरच्या कलाकारांनी जिंकलेलं आहे. या सर्व कलाकार बंधू भगिनींच्या अतिशय उत्कृष्ट अभिनयामुळं अध्यात्माची थोडीशी चव या अतिशय सुंदर अशा संध्याकाळी आम्हाला लाभली. याबद्दल या सर्व कलाकारांचे आम्ही ऋणी आहोत आणि संत नामदेव म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. या पुढचे व्हिडिओ काही कारणास्तव काढू शकलो नाही, पण पुण्याला जाऊन खूप मजा आली. तुम्हाला देखील हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.